तर महायुतीतील पालकमंत्री पदाचा वाद चव्हाट्यावर आलाय। रायगडमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिंदे सेना वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे। याचं कारण चूक झाली असेल तर आम्ही मंत्रिपद सोडू, आमच्या अंगावर आलं तर आम्ही शिंगावर घेऊ, असा इशारा भरत गोगावलेंनी सुनील तटकरे यांना दिलाय। इतकंच नाही तर आम्हाला मुद्दामून पाय लावला तर जय महाराष्ट्र असंही गोगावले म्हणाले। तर दुसरीकडे मोठी घराणेशाही आम्ही संपवली, आता दुसरी घराणेशाही देखील संपवणार असं म्हणत महेंद्र दळवींनीही तटकरेंना इशारा दिला आहे। पालकमंत्रीपद आमचा दावा आहे, आम्ही असं काही मागत नाही। तुम्ही जर व्यवस्थित राहिला असता तर आम्ही त्याचा विचार केला तर हेच आम्हाला समजवलं असतं, परंतु तुम्ही जे काही तुमच्या आता असले दाखवली, आता शेवटी सांगितलं, आता आमची असले काय ती बघा, कारण आमची पद्धत आहे। पाय लागला आम्ही पाया पडतो, जाणून कोणाला पाय लावतो, पण आम्हाला जर कोणी पाय लावायचा जाणून प्रयत्न केला तर बाकी त्याला जय महाराष्ट्र याशिवाय ढाक ना, हा आमचा तो शब्द आहे। पण एक वेळ निश्चित येणार, याच बरोबर शब्द आहे, एक वेळ मी आणून घेणार की तत्काळला पुढच्या बाकावरून शेवटच्या बाकावर बसणार। ही ताकद निश्चित आमच्यामध्ये आहे, कारण जनता माझ्या बरोबर आहे। कारण त्या माणसाने 4 वेळा विधानसभेत 4 वेळा जिंकली आहे, भल्या तरी पराभूत केले। आणि मागचं सरकार शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, त्या सरकारमध्ये प्रमुख भूमिका कोणाची असेल तर आदरणीय भरत शेट्टी असले। आणि हे सगळं असताना नेहमीप्रमाणे राजकारणामध्ये काहीतरी खोडा घालायचा,